तेव्हा इसहाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको. तर उठ, पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलींपैकी बायको कर. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्रसमुदाय उद्भवो. तो तुला व तुझबरोबर तुझ्या संततीला अब्राहमास दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहमास दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरी आहेस, तो तुझे वतन होईल. अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन आराम येथे याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान, जो आरामी बथुवेलाचा मुलगा, त्याचकडे गेला. एसाव दुसरी पत्नी करतो. एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदन आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे आणि आशीर्वाद देतेवेळी त्याने त्यास बजाविले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नको. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. आपला बाप इसहाक यास कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम याची मुलगी व नबायोथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. इकडे याकोब बैरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थल आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल. आणि हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेन.